लाडकी बहीण योजना अखेर निर्णय झाला। सरकारने घेतला मोठा निर्णय। लाडक्या बहिणींना आता सरकारकडून 2 चेकवरती या ठिकाणी सही झाली आहे। दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता नवीन यादी जाहीर झाली असून दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये अशा पद्धतीने आता 3000 रुपये तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता डायरेक्ट 2 हप्ते या ठिकाणी मंजूर केले आहेत। दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। या ठिकाणी आता स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणी प्रचंड खुश या ठिकाणी झाल्या आहेत। सरकारने आता 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। नवीन यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता सर्वात आधी 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून आता सुरू केली जात आहे। मुंबईमधून डीबीटीचं बटन दबणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत आणि आता डीबीटीवरती या ठिकाणी क्लिक झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी आता जमा केले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून आता 3 याद्या जाहीर झाल्या असून पहिल्या यादीमध्ये आता 12 जिल्ह्यांची नावे जाहीर झाले आहेत आणि या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे। तर आता सर्वात आधी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतर तुमच्या देखील बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्या संदर्भामध्ये आणि 15व्या हप्त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता सरकारने यादी जाहीर केली आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता नवीन यादी जाहीर झाली असून यामध्ये आता 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील 12 जिल्हे अशा प्रकारे आता 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप केले जाणार असून आता पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे। 3000 रुपये या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करत आता डायरेक्ट 2 हप्ते या ठिकाणी मंजूर केले असल्यामुळे दोन्ही हप्त्यांचे आता 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींना आता यादी देखील आली असून 12 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी 2 हप्त्याला या ठिकाणी आता सुरुवात केली जात आहे। प्रत्येक बहिणींच्या बँक खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करण्यासाठी सरकारने आता मान्यता दिली असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तर आता या यादीमध्ये कोणत्या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजेच की आता सर्वात आधी कोणत्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। जर तुम्हाला देखील दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये मिळवायचे असतील तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला। प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता आता सभेमध्ये सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून बहिणींनी या ठिकाणी आता सरकार म्हणजेच की या ठिकाणी फुलं उधळून सरकारचे स्वागत केले असल्याचे या ठिकाणी तुम्हाला पाहायलाच मिळत असेल। त्यावेळेस आता सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता डायरेक्ट 2 हप्ते या ठिकाणी वाटप करण्याचे नियोजन केले आहे। आता ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना आता तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता डीबीटीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे आणि आता डीबीटीचं या ठिकाणी बटन दाबलं की लगेच 10 ते 15 मिनिटांमध्ये पैशांचे वाटप या ठिकाणी केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। तर आता सर्वात आधी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहत आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। यामध्ये आता पहिला जो जिल्हा जाहीर झाला आहे तो आहे नाशिक। लक्षपूर्वक पाहत चला। तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आता नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर आता नाशिक जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे वाटप करण्याच्या सूचना सरकार
सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्या असून आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः 100 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा केला जाणार आहे। ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये हे आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा जिल्हा जर पाहायला गेला तर दुसरा जिल्हा या ठिकाणी बीड पाहायला मिळत आहे। तुम्हाला तर माहीतच असेल की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः अजित पवार आहेत, म्हणजेच की ज्यांच्याकडे या ठिकाणी आता पैशांचे जुळवाजुळव करण्याचे काम असते असे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देखील आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या आहेत। सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। त्याचबरोबर बँकांना देखील सरकारच्या माध्यमातून सूचना करण्यामध्ये आल्या असून आता बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी तिसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर तिसरा जिल्हा पुणे आहे। पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू केली गेली असल्यामुळे आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे, ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली असून आता लाडकी बहीण योजनेच्या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्याकरिता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की सर्वात आधी आमच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होईल तर त्याकरिता तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचं नाव यादीमध्ये आलं तरच तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तर आता यादीमध्ये नाव येण्यासाठी कोणतं एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहत आहोत। लक्षपूर्वक पाहत चला। जर तुम्हाला देखील दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये मिळवायचे असतील तर फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता बघा या ठिकाणी 3 याद्या जाहीर झाल्या आहेत सरकारच्या माध्यमातून। पहिल्या यादीमध्ये आता 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आता 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील 12 जिल्हे अशा प्रकारे साधारणतः 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप केले जाणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार सर्वच लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे। दोन्ही हप्त्यांचे जर 3000 रुपये मिळवायचे असतील तर त्याकरिता हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे। तर आता कोणतं काम करायचं तर आता महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली असून सर्वच लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही हे काम करू शकता। हे काम करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जास्त काळजी करण्याची देखील काहीच गरज नाही। तर आता कोणतं काम करायचं तर आता सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी KYC करावी लागणार आहे। याचं मुख्य कारण कोणतं आहे तर आता सरकारने लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचा या ठिकाणी निर्णय जाहीर केला असून आता सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी KYC करणे अनिवार्य केले आहे। आता याचं मुख्य कारण कोणतं आहे तर बोगस महिलांना अपात्र करण्यासाठी, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये बोगस पद्धतीने ज्या महिला लाभ घेत असतील अशा महिलांना अपात्र करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून आता या ठिकाणी सर्वच लाडक्या बहिणींना KYC करावी लागणार आहे। जर तुम्हाला देखील ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता किंवा सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता असेल किंवा इथून पुढचे सर्व हप्ते जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्याकरिता KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। KYC केले तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाईल। अशा पद्धतीने आता सर्वच लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे। कोणतं काम तर सर्वांनाच KYC करावी लागणार आहे। अशा पद्धतीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो वितरणा संदर्भामध्ये आता सरकारने या ठिकाणी जार निर्गमित केला आहे। म्हणजेच की आता सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा केले जातील आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता देखील वाटप केला जाणार आहे। आणि त्यानुसार आता सरकारने या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वितरित करण्यासाठी जार निर्गमित केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता सर्वात आधी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा केला जाईल। ऑगस्ट महिन्याचा जो 14
14वा हप्ता आहे तो 3 टप्प्यांमध्ये वाटप केला जाईल। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे अशा प्रकारे 3 टप्प्यांमध्ये सुरुवातीला ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप केला जाईल। ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील 15वा हप्ता वाटप या ठिकाणी केला जाणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। डीबीटीचं बटन दाबलं की 10 ते 15 मिनिटांमध्ये हे पैसे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जातील। तर आता सुरुवातीला ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा देखील 15वा हप्ता आता नेमका कधी मिळणार आहे हे आपण राहिलेल्या 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता सुरुवातीला ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून सरकारने आता या ठिकाणी जार देखील निर्गमित केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही। तर आता ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो आता समोर आलेल्या माहितीनुसार 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल। ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील 15वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता याचं मुख्य कारण कोणतं आहे तर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला असल्यामुळे आता याच महिन्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतील। आता सरकारने ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वितरित करण्यासाठी जार निर्गमित केला आहे, शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। सुरुवातीला आता ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील आणि 1500 रुपये जसे जमा होतील तसेच लगेच सप्टेंबर महिन्याचे देखील 15व्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता या ठिकाणी 3 ते 4 दिवसांमध्ये जमा होईल आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला की 15वा हप्ता देखील आता वाटप केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहिली आहे। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।